कसे आहेत मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आज आपण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये गिम्बलचे अनबॉक्सिंगचा व्हिडिओ दिलेला. तर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गिम्बलचा सगळे फीचर्स सांगणार आहे, कसं वापरायचं गिम्बल किंवा त्यानं काय केल्यावर काय होतं, तर हे सगळं सांगणार आहे. तर तुम्ही अनबॉक्सिंगचा व्हिडिओ बघितला नसला तर तो व्हिडिओ जाऊन बघू शकता. तर चला आज आपण आता गिम्बल ही करूया. तर हे आहे गिम्बल. तर अनबॉक्सिंग मी करूनच ठेवल्या. तर हे असं गिम्बल असतं. इथं तुम्हाला दिसत असेल, इथं चार्जिंगचं असतं, लो मीडियम हाय, आणि हे मोबाईल कनेक्ट झालं की हे ग्रीन लाईट दाखवतं. आणि इथं मोड आहेत, 1 2 3 मोड आहेत. तर हे मोड कोणते सांगतो मी तुम्हाला. हा आहे LF मोड, HF मोड, FPV मोड. आणि गिम्बलच्या साईडला इथं आहे झूम आउटचं बटन. इथं आहे फोटो. असं दाबलं ना की फोटो क्लिक होतो किंवा व्हिडिओ स्टार्ट ऑफ होतो. आणि आता हे गिम्बल सुरू करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा हे बटन असं प्रेस करून ठेवायचं आहे. हे असं वाजतं की हे झालं आपलं गिम्बल स्टार्ट. तर मी तुम्हाला डबल एकदा दाखवतो. हे असं बंद केलं की पूर्ण असं हे होतं. तर मी दाखवतो तुम्हाला. तर हे बघू शकता असं होतं. तर आता आपल्याला हे बघ, हे लाईट आहे ना ते ब्लिंक होत असेल. तर हे मी ॲप्लिकेशन घेऊनच ठेवलं. ॲप्लिकेशनचं नाव आहे गुगल प्ले. तर हे असं ॲप्लिकेशन असतं, गिम्बल प्ले. गुगल प्ले नाही, गिम्बल प्ले. तर हे असं असलं की मी ब्लूटूथ ऑन नाही केलं, तर मी पहिल्यांदा ब्लूटूथ ऑन करतो. ब्लूटूथ ऑन केलं की डायरेक्ट कनेक्ट होतं. हे बघा, आता हे कनेक्ट झालं. कनेक्ट झालं की हो का, मी आता पहिल्यांदा तुम्हाला व्हिडिओ स्टार्ट, मी आता मागचं बटन एकदा क्लिक केलं की व्हिडिओ स्टार्ट, बंद केलं की व्हिडिओ बंद, असं होतं. आणि झूम आउट झूमिंगचं हे बघा, हे असं मी हे केलं की झूम होतं आहे, खाली केलं की झूम आउट होतं आहे. तर हे पहिल्यांदा झालं की आता मी हा ट्रिगरचं दाखवतो. ट्रिगरचं असं वर केलं की फोन वर होतो, खाली केलं की फोन खाली होतो, आणि एका साईडला केलं की फोन असला आपला फिरतो, दुसऱ्या साईडला केला की फोन पण इकडं साईडला फिरतो. हे बघा, हा फोन सगळीकडे फिरू शकतो. आता हा आपल्याकडं आला. हे असं होतं. हे आहे तिन्ही मोड 1. आता आपण पहिल्या मोडवर जाण्यासाठी इथं तुम्हाला मोडचं ऑप्शन असेल, तर हे एकदा दाबायचं आहे. एकदा दाबलं की इथं आलं, आपण पहिल्या मोडवर आलो. तर पहिल्या मोडवर आल्यावर मी थांबा जरा फोन सेट करतो आपला माझा. थांबा, मी तुम्हाला एकदम स्पष्टपणे दाखवतो. तर हे आहे आपलं गिम्बल. तर हे आता पहिल्या मोडवर आहे. मी आता तिसऱ्या मोडवर जातो. तिसऱ्या मोडवर गेलो मी, थांबा 2 मिनिटं, मी माझं एकदम पूर्ण सेटिंग करतो. तर तुम्ही इथं बघा. तर हे आहे गिम्बल. आपण इथं तिसऱ्या मोडवर आहे. पहिल्या मोडवर जाण्यासाठी एकदा क्लिक केलं की गेलं पहिल्या मोडवर. तर आता हे मी तुम्हाला दिसत नसेल, माझं ट्रायपॉड जरा हे आहे म्हणून मी गिम्बल मागवलं आहे. तर हे बघा, आता हे पहिल्या मोडवर गेले. तर हे किती जरी असं केलं तर ती ह्याच पोझिशन म्हणजे इथंच राहणार, बाकी कुठं जाणार नाही. तर हे बघा, आता मी जरा तुमच्याकडे फिरवतो. हे आता मी जर किती हलवतोय तुम्हाला दिसतच असेल, तर तरी पण हे जागेवरून हलत नाही. आता आपण दुसऱ्या मोडवर जायच्यासाठी मोडचं बटन 2दा क्लिक करायचं. हे बघा, दुसऱ्या
दुसऱ्या मोडवर गेलं. दुसऱ्या मोडवर आपण असा एकदम स्मूथ व्हिडिओ घेऊ शकतो. मी तुम्हाला दाखवतो. हां, आता स्मूथ व्हिडिओ घेऊ शकतो. हे बघा, हां असं करू शकतो. पण वरचा एरिया दाखवायचा असला तर ह्याच्यात दाखवू शकत नाही. तर ह्याच्यात फक्त कडचा एरिया दाखवू शकतो. आणि तिसऱ्या मोडवर गेल्यावर हे आलं तिसऱ्या मोडवर, तुम्हाला दिसत असेल. तिसऱ्या मोडवर आल्यावर हे बघा, हे सॅटिस्फाईड आहे. तर हे तिसऱ्या मोडवर आलो की हे बघा 360 रोटेट. वर केलं की 360 रोटेट, खाली केलं की हा जागी होतं आपलं. आणि तिसऱ्या मोडवर सगळं दाखवू शकतो आपलं, वर खालचं साईडचं आणि सगळं इत्यादी. मग आता आपण फेस ट्रॅकिंगचा मोड बघूयात. फेस ट्रॅकिंग. तर आता फेस ट्रॅकिंग मोड सुरू करण्यासाठी आपल्याला इथं आपल्या बॉडीचा स्ट्रक्चरचा फोटो दिसेल. तर इथं असं त्याच्यावर क्लिक केलं की असं येतं. असं आलं की त्याच्यावर आपल्याला इथं फेस ट्रॅकिंग असेल त्याच्यावर क्लिक करा. आत्ता हे झालं फेस ट्रॅकिंग मोड ऑन. हे ट्रायपॉड घ्यायचं आणि इथं असं कुठं पण ठेवू शकतो आपण. आणि मी ह्याच्याकडं जरा गिम्बलकडं तुम्हाला दाखवतो, तुम्हाला दिसत नसेल. आत्ता गिम्बलपाशी कोणीही नाही, तुम्हाला दिसत असेल. जरा आत्ता गिम्बलपाशी कोण नाही, फक्त मी आणि माझं गिम्बल आहे. तर मला आता हे ट्रॅक करते. ट्रॅक करण्यासाठी तुम्हाला LF मोडवर यायला लागेल. तर एकदा प्रेस केलं की LF मोडला येतं. ते आता मला ट्रॅक करेल. बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा, आता हे मला फक्त ट्रॅक करत. मी जवळ आलो की हे बघा, खाली गेलो. आता मी खाली बसलो. खाली बसलो की हे खाली बसलो की मला खाली दाखवते. वर आलो की मला वर दाखवते. साईडला आलो, मी कॅमेऱ्यापाशी आलो की कॅमेऱ्यापाशी दाखवते. हे बघू शकता तुम्ही. हे बघा, कॅमेऱ्यापाशी. मी साईडला आलो म्हणजे साईडला आलो, इकडं आलो की हे मला दाखवते. तर हे असं मला दाखवते. तर हे बघा, तर त्याला फेस ही करतं, डिटेक्ट करतं, मग दाखवतं. तर आता ह्याच्या पुढं आपल्याला ऑब्जेक्ट ट्रॅकिंगसुद्धा बघायला भेटते. ती मला माहीत नाही, मी वापरली नाही. तर आधी ह्याची फेस ट्रॅकिंग बंद करून घेऊयात. फेस ट्रॅकिंग बंद करण्यासाठी तिथं जायचं आणि त्याच्यावर दाबायचं. फेस ट्रॅकिंग बंद होते. तुम्हाला मी दिसत आहे का? हां, दिसतो. तर फेस ट्रॅकिंग बंद झाली, यायचं तिसऱ्या मोडवर. इथं सगळं होतं. परत ऑब्जेक्ट ट्रॅकिंगला ट्रायपॉड लावायचं. मी एकदा बघतो करून, मग तुम्हाला सांगतो. ऑब्जेक्ट ट्रॅकिंगला ऑब्जेक्ट ट्रॅकिंग होईना. ऑब्जेक्ट ट्रॅकिंग मी कशी करायची तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. की आणि हे जी गिम्बलची प्राईज आहे, मला हे गिम्बल मी ऑनलाईन तुम्ही बघितलं की 4000पर्यंत तुम्हाला बसेल. आणि दुकानातून घेतलं की तुम्हाला बसेल 4500ला तुम्हाला ऑनलाईनला बसेल. आणि 3500ला तुम्हाला दुकानात गेला तर बसेल. तर हे तुम्ही गिम्बल परचेस करू शकता. हे गिम्बल खूप छान आहे, मला तर खूप आवडलं. हे बघू शकता तुम्ही. मी आता तुमच्याकडे जरा ऑपरेट करतो. आता मी असं किती जरी हलवलं तरी आता बघा हे इथंच राहिलं. खूप छान आहे, खूप. आता हे मी बंद केलं की हे बघा, हे बघा. आता मी हे बंद केलं की एकदम पूर्ण ढिल्लं होत आहे. हे बघा, असं ढिल्लं होतं, कुठं
तर आपण हे आता घेऊया. ह्याच्याबरोबर ट्रायपॉड ती तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे ह्याच्याबरोबर काय काय तर हे गिम्बल तुम्ही परचेस करू शकता. खूप छान आहे गिम्बल. आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.